नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी यशराज परगे. यश परगे या तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिप विषय गणित घटक आहे लसावी व मसावी. चला विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी यशराज परगे, यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिप गणित या विषयातील स्वाध्याय 7.2 पाहणार आहोत. तर चला 7.2 मध्ये पहिला प्रश्न काय आहे ते पाहूया. काय आहे? दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे, तर त्या संख्या कोणत्या? दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 544 आहे, तर त्या संख्या कोणत्या? तर विद्यार्थी मित्रांनो, दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 2च असतो. एक लक्षात घ्या. काय? दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी नेहमी किती असतो? मसावी. दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 असतो. काय असतो? 2. लसावी किती दिलाय? 544. आता तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपण दोन क्रमवार संख्या घेऊ, 22 आणि 24. बेन बे1 बे बे1 बे बे1 बे बे दोन्ही 4. काय आला? 11 आणि 12. दोन्ही संख्येला कोणत्याही भाग जातो का? जात नाही. मग दोन क्रमवार संख्याचं आणखी एक उदाहरण घेऊ आपण. 82 घेऊ, 80 घेऊ, यांचा मसावी काढू. बेन बे4 8 बे1 बे बे4 8 0, 40 41 या दोन्ही संख्येला आता कोणत्या संख्येने भाग जात नाही. म्हणजे एक लक्षात आलं का? दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी किती असतो? 2 असतो. मग आपल्याला इथं लसावी दिलेला आहे. मग यासाठी आपल्याला काय काढा म्हणले? तर त्या संख्या कोणत्या? आपल्याला त्या संख्या काढायचा असेल तर एका सूत्राचा वापर करावा लागेल. कोणत्या सूत्राचा वापर करावा लागेल आपल्याला? लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार. मग आता आपण सूत्रामध्ये किमती ठेवू. काय करू? सूत्रामध्ये किमती कशा कशाच्या? लसावी किती आहे? 544. मसावी किती आहे? दोन क्रमवार समसंख्येचा मसावी 2 येतो. 2. मग आता ह्याचा भाग घातल्यानंतर भाग किती येईल? बे दोन्ही 4. 5 मधून 4 गेले, 1 उरला, 14 झाले. बे7 14 बे दोन्ही 4. मग असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला? 272 आला. 200. मग या 272चं काय करायचं आपण? याचे 272चे अवयव पाडायचे. बे1 बे बे3 6, 1 उरला, 12 झाले. बे सकम 12, परत बे सकम 12, 1 उरला, 16 झाले. बे8 16, परत बेन बे3 6, बे4 8, परत बेन बे1 बे 1 उरला, 14 झाले. बे7 14. काय आला? याचं जर आपण अवयव पाडले तर 17 1 17. मग याचे अवयव काय आले? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 4 वेळेस 2 आहे, गुणिले 17. तर मित्रांनो, मग काय करायचं आपण? तर 17 ही मूळ संख्या आहे. 17 काय आहे? मूळ संख्या. मग याचे जर आपण हे केले, गट केले, तर काय होतील? बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 गुणिले 17, 16 गुणिले 17. मग या आपल्याला काय झालं? याच्यावरून आपल्याला 2 संख्या काढता येईल. मग आता 2 संख्या काढायच्या म्हणजे याचे जे 2 विभाजक मिळाले, काय मिळाले? 272चे 2 विभाजक आपल्याला काय मिळाले? एक मिळाला 17, एक मिळाला 16. मग हा जे 16 आणि 17 आहे, 16चा आणि 17चा जर गुणाकार केला तर 272 येतो. आणि ते अवयव पाडून त्याच्यानुसार आपण घेतलेले आहे. मग हे जे 2 विभाजक मिळाले 16 17, याला काय करायचं आपण? मसावीने गुणायचं. कशानं? गुणिले मसावी. गुणिले मसावी.
मग 16 गुणिले मसावी किती आहे 2 आणि 17 गुणिले मसावी किती आहे 2. 16 दुनी 32 आणि 17 दुनी 34. 16 दुनी 32 आणि 17 दुनी 34. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ते दोन संख्या मिळाल्या. कोणत्या मिळाल्या दोन संख्या? ते पण क्रमवार समसंख्या 32 आणि 34. काय येईल उत्तर आपलं? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. 32 आणि 34 आलं का? अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे? एका संख्येला 9 ने भागले असता 8 बाकी उरते व 10 ने भागले असता 9 बाकी उरते, तर त्या संख्येची दुप्पट किती? एक संख्या आहे, त्या संख्येला 9 ने भागले असता 8 बाकी उरते आणि 10 ने भागले असता 9 बाकी उरते, तर ती संख्या कोणती? प्रश्न खूप सोपा आहे. त्याला काय करायचं? कितीने भागले असता किती बाकी उरते हे आपण काढायचं. पहा, 9 ने भागले असता बाकी 8 उरते. मग 9 ने भागलं बाकी 8 उराली, या दोघाची वजाबाकी केली तरी 1 येतो. त्यानंतर 10 ने भागले असता बाकी 9 उरते. 10 ने भागलं बाकी 9 उरते, म्हणजे यातील फरक काय आहे? सारखा येऊ लागलाय. फरक किती येऊ लागलाय? 1च येऊ लागलाय. मग आपण काय करायचं आता? या 9ची आणि 10ची, 9चे आणि 10चा काय करायचा? लसावी काढायचा. मग आता 9 आणि 10चा जर लसावी काढलं तर या दोन्हीला कोणत्याही एका संख्येनं भाग जाऊ शकत नाही. 9ला भाग घालायचं म्हटलं तर 3 न जातो, 10ला म्हटलं तर 2 न, पण कोणत्याही एका संख्येनं भाग जात नाही. मग लसावी काय येईल? या दोन संख्येचा गुणाकार येईल. लसावी बरोबर 9 गुणिले 10, किंवा आपण जर लसावी काढला तर 9 1 9, 10 जशाच तसं, परत 10 1 10, 10 90. लसावी किती आला हो? 90 आला. मग या 90 मध्ये काय करायचं? हे जे फरक जे आहे सारखा, हा जो फरक आहे किती उरू लागला? फरक 1चा आहे. मग या लसावीमध्ये 1चा फरक मिसळायचा. किती झाले? 91. मग ती संख्या मिळाली 91. आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणले? तिची दुप्पट किती? मग 91 गुणिले 2 दुप्पट करा. 2 न गुणा, 2 1 2, 92 18. काय येणार तिची दुप्पट? 182. म्हणजे आपलं उत्तर काय येणार हो? नाही सॉरी, आपल्याला इथं काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो? जो फरक आहे ते वजा करायचा. इथं काय करायचा? फरक वजा करायचा. फरक वजा जर केला तर 89 येतं. मग ह्या 89ला काय करावं लागेल आपल्याला? 2 ने गुणावं लागेल. 92 18ला 8 हाच्याला 1 2 8 16 आणि 17. काय आलं उत्तर आपलं? 178 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल आपलं. काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं. असे गणित खूप सोपे आहेत, त्यामुळं आपल्याला काही अवघड जाणार नाही. चला त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? 2 सहमूळ संख्यांचा लसावी 434 असून त्यांची बेरीज 219 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, 2 सहमूळ संख्या म्हणजे त्यापैकी 2 संख्यापैकी एक संख्या ही मूळ संख्या असते आणि दुसरी ही तिची सहमूळ संख्या असते. मग अशा वेळेस काय करायचं? आपल्याला काय दिले इथं? लसावी. लसावी किती दिलाय? लसावी 434. मग 2 सहमूळ संख्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो, कारण की त्यांना सहमूळ संख्येला सामायिक अवयव नसतो, किंवा दोन्ही संख्येला 1च्या व्यतिरिक्त कोणत्या संख्येने भाग जाऊ शकत नाही. मग आपल्याला मसावी आहे, लसावी आहे. मग आपल्याकडे एक सूत्र आहे, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. या सूत्राचा वापर करायचा आणि त्याच्यामध्ये काय काय दिले ते किमती ठेवू. लसावी किती दिली आहे? 434. मसावी किती आहे? 1.
उत्तर किती आलं? असामायिक अवयवाचा गुणाकार किती आला? 434. म्हणजे आपल्याला त्यांचा गुणाकार मिळाला. मग आपण या 434चे अवयव पाडू. 434चे जर अवयव पाडायला गेलं तर बेनं भाग जातं. बे दोन्ही 4, बे 1, बे 1 उरला 14 झाले, बे 7 14. मग आता 217 ही मूळ संख्या आहे. 217ला 217नेच भाग जाईल. 217 1 217. मग आपल्याला अवयव काय मिळाले? 217 गुणिले 2. मग हे काय आहे? 434चे 2 विभाजक मिळाले आपल्याला. काय काय मिळाले? 2 आणि 217. आपल्याला काय मिळाले? अवयव 2 आणि 217 मिळाले. मग आता याला काय करायचं? आपण मसावीने गुणायचं. गुणिले मसावी, गुणिले मसावी. मग 2ला जर मसावीने गुणलं, मसावी आहे 1, गुणाकार 2 येतो. 217ला मसावी 1 आहे, त्याने गुणलं तर 217च येतो. मग यापैकी मोठी संख्या कोणती झाली हो? मोठी संख्या आपल्याला काय मिळाली? 217 मिळाली. आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं का? प्रश्न सोपे सोपे आहेत, फक्त थोडंसं त्याला वेगळ्या पद्धतीनं विचारलेलं आहे, फिरवून विचारलं, त्यामुळे आपल्याला थोडंसं ते अवघड आहेत असं वाटतं. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4. का आहे 4? प्रश्न क्रमांक 4. चला, 60 आणि 220 या दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या किती पट आहे? म्हणजे 60 आणि 220 याचं काय करावं लागेल आपल्याला? अगोदर मसावी काढावं लागेल, पुन्हा लसावी काढावं लागेल. चला 60 220 अगोदर मसावी काढू. कितीनं भाग जाईल हे? 60ला आणि 220ला. मोठ्यात मोठी संख्या घेत चला. बेनं ह्यानं घालत बसलं तर वेळ जातो आपला. मग 20 न जातो. 20 त्रिक 60, 20 एक 20, 2 उरले 20 झाले, 20 एक 20. काय आलं? 11 आणि 3. 11 आणि 3ला सामायिक कोणता अवयव आहे का? 1च्या व्यतिरिक्त कोणताच नाही. म्हणजे काय झाला? आपला मसावी किती आला हो? मसावी बरोबर आला 20. मग आता लसावी काढा. लसावी बरोबर काय? सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवाचा गुणाकार. सामायिक अवयव 20 गुणिले असामायिक 3 गुणिले 11 म्हणजे 20 गुणिले 33. म्हणजे काय आला? 0 जशास तसं 33 दुनी 66. 660 काय आला? त्याचा लसावी आला. मग आता लसावी हा मसावीच्या किती पट आहे? मग आपल्याला पट काढायचं झालं तर लसावी भागिले मसावी करावं लागेल. लसावी 660 भागिले मसावी 20. 20चा 1 0 कटला, 660चा 1 0 कटला. बे 1 बे, बेत्रिक 6, बेत्रिक 6. पट किती आले हो? 33 पट आहे. 60 व 220 या संख्यांचा लसावी मसावीच्या 33 पट आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल आपलं उत्तर? पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न अवघड नाही. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करत चला, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 काय आहे? 144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे, तर ती संख्या कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, 144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यान ची एक संख्या यांचा मसावी 72 आहे, तर ती संख्या कोणती? मग आता एक संख्या कोणती? एक संख्या बरोबर 144. दुसरी संख्या कोणती आहे? 300 ते 400च्या दरम्यानचे. त्यानंतर तिसरी संख्या कोणती आहे? नाही, दोन संख्या आहेत, त्याचा मसावी दिलाय 72. मसावी बरोबर 72 दिलेलं आहे. एक संख्या 144 आहे, दुसरी संख्या 300 ते 400च्या दरम्यानची आहे, त्यांचा मसावी काय दिलेला आहे? 72 दिलेला आहे. मग कधीही मित्रांनो त्या संख्येच्या जो मसावी जो असतो तो त्या दिलेल्या संख्येच्या पटीमध्ये असतो. मसावी काय असतो? दिलेल्या संख्येच्या पटीमध्ये असतो. मग आपल्याला ती संख्या काढायची आहे, तर ती संख्या काय येईल आपल्याला? संख्या हे मसावीच्या पटीमध्ये असतात.
72च्या पटीमध्ये पहिली संख्या आहे 144. मग दुसरी संख्या आता 300च्या पुढची पाहिजे. म्हणजे 72 दुनी 144 आपल्याला माहीत आहे. 72 त्रिक 3 दुनी 6, 3 7 21, 216 आली. 300 ते 400च्या दरम्यान आहे का? नाही. मग 72 गुणिले 4 करा. 4 दुनी 8, 4 7 28, 288. 300पेक्षा लहान आहे आपल्याला. 300पेक्षा मोठी आणि 400पेक्षा लहान म्हणजे 300 ते 400च्या दरम्यान पाहिजे. त्यानंतर मग काय करू आपण? 72 गुणिले 5 करू. 5 दुनी 10ला 0, हातच्याला 1, 5 7 35 आणि 1 36, 360 येते. आणि याच्या पुढची जर घेतली आपण 6 6 दुनी 12ला 1, 2 हातच्याला 1, 6 7 42 आणि 43, ती जाते 400च्या पुढं. म्हणजे आपल्याला ती संख्या कोणती मिळाली? 630. कोणती मिळेल? कारण की मसावी हा त्या संख्येच्या पटीमध्ये असतो किंवा मसावीच्या पटीमध्ये ते संख्या असतात. मग मसावी जर 72 असेल तर पहिली संख्या दुप्पट आहे. दुसरी संख्या तिच्या पटीमध्येच पुढे मिळाली पाहिजे आपल्याला. कुठं? मग कुठली म्हणते? 300 ते 400च्या दरम्यानची. मग 72च्या पटीमध्ये 72चा पाडा. 72 पाच्या 360. मग त्याच्या पटीमध्ये आली. काय आलं उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला मिळेल. चला त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय आहे? दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6. दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. जर मसावी 5 असेल तर एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय म्हणलेलं आहे? दोन संख्यांचा मसावी लसावीच्या 1/5 पट आहे. मग चला आपल्याला काय काय दिलेलं आहे आणि काय काढायचे हे आपण काय करू पाहू अगोदर. काय काय दिलेलं आहे? दोन संख्यांचा मसावी. मग मसावी किती दिलेला आहे? मसावी बरोबर लसावीच्या 1/6 पट. लसावी गुणिले 1/6 पट. लसावीच्या 1/6 पट आहे. मग मसावी 5 असेल व एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या. मग आपल्याला मसावी 5 दिले. मग मसावी जर 5 असेल तर लसावी काढता येईल. मसावी 5 ठेवा. लसावी गुणिले 1/5 6. 1/6. मग काय होईल? 6 बरोबरच्या इकडे आणा. इथं भागाकारात आहे, इकडे गुणाकारात. मग 5 गुणिले 6 बरोबर लसावी येईल. मग लसावी बरोबर काय आला हो? 30 आला. लसावी बरोबर किती मिळाला? 30 मिळाला. मग आता आपल्याला मसावी मिळाली. मसावी प्रश्नामध्ये दिलेली आहे. मसावी 5 आहे. लसावी 30 मिळाली. एक संख्या किती आहे? 15. काढायची का आहे? दुसरी संख्या. काढायचं का आहे? दुसरी संख्या बरोबर किती? तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे एक सूत्र आहे. काय आहे? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. काय आहे सूत्र? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. मग आपल्याकडे काय काय आहे ते किमती ठेवा. पहिली संख्या 15 आहे गुणिले दुसरी संख्या आपल्याला काढायची. दुसरी संख्या काढायची म्हणजे तिला x धरा. लसावी किती आला आपल्याला? 30 मिळालेला आहे. मसावी किती दिलाय? प्रश्नामध्ये दिलाय 5. मग काय? आता x बरोबर 30 गुणिले 5. हे 15 जे गुणाकारात आहे ते बरोबरच्या पुढे जाऊन काय होणार? भागाकारात जाणार. मग 15 1 15, 15 दुनी 30. मग x बरोबर काय आलो? x ची किंमत आली 10. x आपण कशासाठी धरलेला आहे? दुसरी संख्या. मग दुसरी संख्या आपल्याला मिळाली का? मग दुसरी संख्या बरोबर काय मिळाले आपल्याला? 10 हे उत्तर आपले येईल. पर्याय क्रमांक 3 आहे 10. म्हणून आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3 आला का विद्यार्थी मित्रांनो? अशा पद्धतीनं काहीच नाही. प्रश्नामध्ये काय दिले त्याप्रमाणे मांडणी केली आपण. प्रश्नामध्ये दिलं तर मसावी लसावीच्या 1/6 पट आहे. मसावी जर 5 असेल
दुसरी संख्या 15 असेल तर मग मसावी जर माहीत असेल तर लसावी काढता येते त्याच्यावरून. दुसरी पहिली संख्या दिली आहे मग दुसरी संख्या काढा, लसावी मिळाली, मसावी मिळाली, दुसरी संख्या. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. चला, का आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. अशी 2 अंकी संख्या कोणती की जिला 4, 5 व 6 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरेल. प्रश्न खूप सोपा आहे. असा जर प्रश्न आला तर आपल्याला काय करावं लागेल की या दिलेल्या संख्येचा लसावी काढायचा आणि त्यांची बाकी त्याच्यामध्ये मिसळायची. प्रश्न कोणता? खूप सोपा आहे. मग काय, लसावी काढल्याच्या नंतर काय होतं की या 4, 5, 6 न भाग जाणारी संख्या मिळते. मग बाकी मिळते म्हणजे बाकी त्याच्यात मिसळली किती संख्या मिळते? 4, 5, 6. लसावी काढा, बेनं भाग जाईल, बेदुनी 4, 5ला जात नाही जशाच तसं, बेत्रिक 6. आता काय झालं, 2, 5 आणि 3 या 3 का आहेत संख्या? मूळ संख्या आहे. मग याला कोणत्या संख्येने भाग जात नाही? ती तिन्हीलाही किंवा दोन्हीलाही जात नाही. मग लसावी बरोबर काय काय येणार? 2 हे 2 गुणिले हे खालचे तिन्ही 2 गुणिले 5 गुणिले 3. मग लसावी काय येणार? बेदुनी 4, 4 पंचे 20, 20 त्रिक 60. लसावी काय आला हो? 60. म्हणजे या 60ला 4 न भाग जातो, 15 येतो, 15 चौक 60. 5 न भाग जातो, 12 पंचे 60. 6 न भाग जातो, 10 सकी 60. म्हणजे या 60ला तिन्ही संख्येनं भाग जातो पूर्ण, बाकी काय आहे ते 0. पण इथं बाकी काय म्हणले? 3 उरते. मग ह्याच्यामध्ये 3 मिसळा, 63 होईल. मग ती संख्या कोणती असेल? 63 असेल. 63ला तुम्ही 4 न भाग घाला, 15 येतो, बाकी 3 उरते. त्यानंतर 5 न भाग घाला, 12 येते, 12 पंचे 60, बाकी 3 उरते. त्यानंतर 6 न भाग घाला, 6 10 60, बाकी 3 उरते. म्हणजे कोणत्याही संख्येनं भाग घातलं तर भाग चाललाय, बाकी 3 उरू लागले. मग काय येईल? 63. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल आपल्याला. काय येईल विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न खूप सोपे आहेत. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. चला, का आहे 8वा प्रश्न. 2 संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे. त्या संख्या 3, 4 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्या कोणत्या? चला, प्रश्न आपल्याला खूप सोपा आहे, अवघड काहीच नाही या प्रश्नामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मसावी दिलेला आहे, लसावी दिलेला आहे. पहा, 2 संख्यांचा मसावी किती आहे? 6. मसावी बरोबर 6. त्यानंतर त्यांचा लसावी किती आहे? 72. लसावी बरोबर 72. मग आपल्याला एक सूत्र आहे, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. मग आपल्याला त्या संख्यांचा काय दिलेला आहे? त्या संख्या 3, 4 या प्रमाणात आहेत. म्हणजे पहिली संख्या बरोबर 3, 4 म्हणजे 3x धरा आणि दुसरी संख्या बरोबर 4x. मग आपल्याकडे संख्या आहेत, पहिली संख्या आहे, दुसरी संख्या आहे, मसावी आहे, लसावी. चला सूत्रामध्ये मांडणी ठेवू आपण. पहिली संख्या, प संख्या म्हणजे पहिली संख्या गुणिले दु संख्या, समजून घ्या मी शॉर्टमध्ये लिहित आहे, दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आता आपण सूत्रामध्ये हे सूत्र आहे, याच्यामध्ये किमती ठेवू. काय काय आहे? पहिली संख्या 3x गुणिले दुसरी संख्या 4x बरोबर लसावी 72 गुणिले मसावी 6. मग आता विद्यार्थी मित्रांनो काय करा, 3x आणि 4x गुणाकार करा. काय येतो? 4 त्रिकम 12 आणि x गुणिले x म्हणजे x वर्ग, 12x वर्ग बरोबर 72 गुणिले 6. मग x वर्ग बरोबर 72 गुणिले 6. हे जे 12 इथं गुणाकारात आहे ते बरोबरच्या पुढं न्या, ते होईल भागाकारामध्ये जाईल. मग 12 भाग जातो का? जातो. 72ला 12 1 12, 12 सकम 72. काय आलं? 6 6 36. मग x वर्ग बरोबर 36. तर x बरोबर काय येईल? 36 कशाचा वर्ग आहे? 6चा. म्हणजे काय येईल? x ची किंमत काय आली? 6. x ची किंमत काय आली? 6 आली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला x ची किंमत 6 मिळालेली आहे. तर मग त्या संख्या काढायची. मग पहिली संख्या बरोबर काय आहे? 3x आहे. मग 3 गुणिले x ची किंमत 6 ठेवा,
6 18 आली पहिली संख्या. मग दुसरी संख्या काय आहे? दुसरी संख्या बरोबर काय आहे? 4x. 4 गुणिले x ची किंमत काय आहे? 6. 6 × 24. मग ती पहिली संख्या 18 आणि दुसरी संख्या काय येईल? 24 येईल. म्हणजे 18 आणि 24 कुठं आहे? हे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. मला काय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अवघड नाहीत, सोपे आहेत, फक्त थोडंसं फिरवून विचारलेलं आहे. त्यामुळं तुम्ही जर व्यवस्थित प्रश्न वाचलात तर तुम्हाला प्रश्न काहीच अवघड जाणार नाही. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न तर खूप मोठा दिसत आहे. पुढचा काय आहे? एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने दर 8 दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधीने दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यावयाचा अशी सूचना देण्यात आली. तर ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र येतील? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे? त्या कंपनीनं जाहिरातीसाठी प्रतिनिधी नेमलेले आहेत. ते पाठवले जाहिरात करण्यासाठी. कंपनीचे प्रतिनिधी जाहिरात करण्यासाठी कंपनीचे गेले. पहिला प्रतिनिधीनं काय करायचं आहे? 6 दिवसाला त्याचा अहवाल सादर करायचे. दुसऱ्या प्रतिनिधीनं दर 8 दिवसाला अहवाल सादर करायचे आणि तिसऱ्या प्रतिनिधीनं दर 12 दिवसाला अहवाल सादर करायचे. तर मग असा कोणता एक दिवस येईल, कधी येईल, की तिन्ही प्रतिनिधी त्या दिवशी ते अहवाल सादर करायला त्या कार्यालयात येतील किंवा त्यांच्या भेटी होतील? तर मग काय करावं लागेल? काय प्रश्न काय म्हणते? देण्यात आले तर तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी लहानात लहान म्हणले की त्याचा लसावी काढायचा. कशाचा? दिलेल्या ह्याचा 6 दिवस, 8 दिवस आणि 12 यांचा काय करायचा? लसावी काढायचा. मग आता याला बेन भाग जातो. बेत्रिक 6, बेचोक 8, बेसकम 12. आता 3ला आणि 6ला 3 भाग जातो. 3 1 3, 4 जसं तसं 3 2 6. परत काय आलं? 4 आणि 2 बेन भाग जाईल. हे 1 बे 2 4, बे 1 बे, परत बेन बे 1 बे. मग याचा लसावी काय आला? हो, लसावी बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2. बेत्रिक 6, 6 2 12, 12 2 24. मग लसावी जे आला तेवढ्या दिवसाला त्यांची काय होईल? कार्यालयामध्ये भेट होईल. म्हणजे किती? 24 दिवसांनी त्यांची भेट होईल. 24 दिवस. मग काय येईल? 24 दिवस. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. आलं का विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न सोपे आहेत, अवघड याच्यामध्ये काहीच नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा आपल्या मित्रांना. 8वी स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सबस्क्राईब केलात, माझे जर 1000 सबस्क्राईब झाले तर मी लाईव्ह क्लास मोफत घेणार आहे. तरी तुम्ही सबस्क्राईब करा. लाईव्ह क्लास घेण्यासाठी कमीत कमी 1000 सबस्क्राईब असावे लागतात, तर लाईव्ह क्लास घेता येतो. तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या यश परगे या चॅनलवर 8वी स्कॉलरशिप व 34 स्कॉलरशिपचे स्वाध्याय नवनीत मार्गदर्शक या नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकामधील स्वाध्याय तुम्हाला सोडवलेले पाहता येतील. तर तुम्ही माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या. दुसरे पण व्हिडिओ पहा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद, वंदे मातरम, गुड बाय.